थंडी आहे यावर्षी मस्त आपल्याकडे. बरं संगीता मैम, एक्चुअली हमारा जो केमिस्ट्री का सिलेबस है वो पिछले बार खत्म हो गया है, तो मैं बायोलॉजी का नया लेसन स्टार्ट करने वाली हूँ. हाँ ठीक हाँ है ना? मैम, हाँ तो वो क्योंकि मैं ही दोनों लेती हूँ तो वो हमारा हो जाएगा. ठीक आहे ना? जी जी. ऑल राईट. ठीक आहे. चला मुलांनो, तुमच्या लक्षात आहे का आपण मागच्या वेळेला कसला अभ्यास केला होता? आमच्या काहीच लक्षात नाहीये मॅडम. आम्ही खूप अभ्यास करतो. हो की नाही? चला. काय 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 आमलाडी ओळख. आमला आमला कधीच संपला. रासायनिक बदल पण संपला. आपण मानवनिर्मित पदार्थ पण संपवले. काच बीच सगळं बोललो होतो आपण. प्लास्टिक, थर्माकॉल, काच ह्या सगळ्याचं बोललो होतो की नाही मागच्या वेळेला आपण केवढं डिस्कशन केलं होतं. आता मी तुम्हाला बायोलॉजी मधलं विचारते की मानवी शरीर आणि शरीर संस्थेमध्ये आपण आपल्या रक्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोललो होतो. आठवतंय का तुम्हाला? आपल्या शरीरामधल्या अनेक मानवी क्रिया म्हणजे त्याच्यामध्ये आपण श्वसन बघितलं, मग नंतर आपण त्याच्यामध्ये रक्ताभिसरण बघितलं, बरोबर? रक्ताभिसरणाच्या शेवटी आपण रक्ताबद्दल बोललो की रक्तामध्ये काय काय असतं, बरोबर? आणि मग त्याच्यातनं आपला रक्ताभिसरण संस्थेचा सगळ्यात महत्वाचा भाग की आपण रक्तदान करावं. का बरं आपण नुसतंच रक्ताभिसरण शिकावं? तर त्याचा वापर म्हणून आपण जेव्हा बघतो तर रक्ताभिसरणाचा पुढचा टप्पा म्हणजे त्या अभ्यासाचा पुढचा टप्पा म्हणजे हे जे रक्त आहे हे पार्ट आपण बघूया आणि मग आपण आज नवा धडा सुरू करणार आहे परिसंस्था. हा धडा आवाज नाही मॅडम, कटकट आवाज येत आहे. सगळ्या गोष्टी आपण बोललोय पुस्तकात. ते बटन ऑन कर ना तिकडनं. बरं आता माझा आवाज येतोय का? मध्येच मला वाटतं डिस्कनेक्ट झालं होतं माझं नेट कनेक्शन. ठीक आहे, चला. बरं आपण बोललो होतो ह्या सगळ्या गोष्टी. रक्ताबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोललो होतो. आपल्या हृदयाची आपण रचना बघितली होती. धमन्या आणि नीला यांच्यातला फरक बघितला होता. त्यानंतर धमन्या आणि नीला जिथे एकत्र येतात त्या केशवाहिन्या कशा असतात आणि त्यांच्या मध्ये मध्ये ज्या आपल्या सगळ्या पेशी असतात त्याच्यामधनं कसं कार्बन डायऑक्साईड घेतल्यावरती धमन्यांचा रंग निळा होतो, शिरांमध्ये त्या कशा रूपांतरित होतात. धमन्या आपल्या शरीरामध्ये खोलवर अशा ठेवलेल्या असतात, तर शिरा बऱ्यापैकी वरच्यावर असतात. शिऱ्यांमध्ये हे असतात, त्याला काय म्हणतो वॉल्स, त्याला मराठीमध्ये म्हणतात झडपा. म्हणजे तो रस्ता बंद होण्यासाठी आणि रक्ताचा प्रवाह आहे, काही जखम झाली, लागलं, धक्का बसला, तर हा इथला रक्ताचा प्रवाह इथपर्यंत थांबावा याकरता त्याच्यामध्ये झडपा असतात. पण आपल्या धमन्यांमध्ये झडपा वगैरे काहीच नाहीयेत. एकदा हृदयाकडनं रक्त निघालं की प्रत्येक पेशीला ते पटापट पटापट मिळावं म्हणून जाड रचना म्हणजे त्यांची जी बाहेरची वॉल आहे त्याला सेल वॉल म्हणतो आपण किंवा त्याची डायमीटर जास्त आहे, त्याचा व्यास जास्त आहे, जाड व्यासाच्या जाड ट्यूब्स असतात त्या आणि त्याच्यामध्ये काही नाहीये, स्टॉप बेप काही नाही. एकदा रक्त निघालं की धाड 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 सगळीकडे पोहोचतं. पण तिकडनं प्रत्येक पेशीकडनं रक्त जेव्हा परत हृदयाकडे जातं तेव्हा त्याला टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने झडपा आणि हा नीला यांच्या रस्त्यामधनं जावं लागतं. नंतर आपण पाहिलं होतं की ह्या ज्या आपल्या केशवाहिन्या आहेत त्याच्या पुढे आपण हृदयाचं कार्य बघितलं होतं, बरोबर? आपल्या साध्या सामान्य एका अडल्ट माणसाच्या शरीरामध्ये एका मिनिटाला 72 ठोके पडतात हृदयाचे आणि त्याच्यामध्ये पण लब डब असे 2 आवाज असतात. एक निलय आणि दुसरं काय ते शब्द आहेत, ऍट्रियम आणि वेंट्रिकलला काहीतरी म्हणतात बघा. एकाला निलय म्हणतात
आणि एकाला अलिंद. येस, अलिंद म्हणजे वरचा भाग, निलय म्हणजे खालचा भाग. तर ह्या दोघांच्या बंद आणि उघड होण्याच्या आवाजामुळे आपल्या हृदयामध्ये पण लब डब लब डब असे आवाज येतात बघा, लब डब लब डब. आणि एका ठोक्याला सुमारे 75 ml रक्त आपल्या हृदयातनं ढकललं जातं. हे सगळं आपण बघितलं होतं. हृदयाचं कार्य आपण बघितलं होतं. रक्ताबद्दलची सगळी माहिती आपण पाहिली होती, की रक्त हा एक लाल रंगाचा प्रवाही पदार्थ आहे. आपल्याला माहिती आहे, जखम झाली की हा लाल रंगाचा प्रवाही पदार्थ लगेच जखमेतनं बाहेर येतो. आणि त्याचा हा हा रक्त ही द्रायू संयोगी होतीये. म्हणजेच काय, लिक्विड कनेक्टिंग टिश्यू. आपल्या शरीरामधल्या सगळ्या पेशींना एकमेकांशी जोडण्याचं काम रक्त करतं. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग हा लाल असतो, लाल भडक असतो. आणि त्याची चव जराशी खारट असते. आणि त्याचा पीएच किती असतो? थोडासा खारट असल्यामुळे 7.4. तर हे रक्त जे आहे ते 2 मुख्य घटकांचं बनलेलं असतं. एक असतं प्लाझ्मा आणि दुसरे ब्लड सेल्स. प्लाझ्मा म्हणजे काय? त्यातला जरा घट्टसर भाग. आणि ब्लड सेल्स म्हणजे त्यातल्या रक्तातल्या पेशी. आता ह्या प्लाझ्मामध्ये, ब्लड प्लाझ्मामध्ये फिकट पिवळसर रंगाचा नितळ काहीसा आम्लधर्मी द्रव असतो. त्याच्यामध्ये 90 ते 92% पाणीच आहे. 8%च्या आसपास प्रथिन आहेत आणि 1 ते 2% असेंद्रिय क्षार आहेत. आणि मग जे काही उरतं ते इतर घटक आहेत. अल्ब्युमिन म्हणजे सबंध शरीरभर पाणी विभागण्याचं त्याचं काम असतं. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कुठेही पाणी फिरवायचं असेल रक्ताबरोबर तर ते अल्ब्युमिनने केलं जातं. मग एक ग्लोब्युलिन, हे संरक्षणाचं काम करतात. म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये बाहेरनं कोणी अटॅक केला, दोन्ही आपल्या शरीरावर कोणी अटॅक केला किंवा जसं की काही व्हायरस, बॅक्टेरिया, ह्याला पॅथोजन्स म्हणतात. ह्यांच्या अटॅक पासून आपल्या शरीराला संरक्षण करण्याचं काम हे आपल्या ह्या ग्लोब्युलिन्स नावाच्या प्रोटीन्स मधनं होतं. हे आपल्या रक्तामध्ये असतात. मग हे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन, हे काय महत्वाचं बघा. फायब्रिनोजेन या नावातच अर्थ आहे की त्यात फायबर्स असतात. जेव्हा आपल्याला एखादी जखम होते बघा हाताला किंवा पायाला, त्याच्यामध्ये ना जखमेवरती तुम्हाला अशा ब्राऊन ब्राऊन पट्ट्या आल्यासारखं दिसतं. ते फायबर्स म्हणजे काय, फायब्रिनोजेन. आणि प्रोथ्रोम्बिन म्हणजे रक्त गोठवणं. रक्त आधी गोठवायचं आणि मग त्याला दोऱ्या दोऱ्या लावून ते बंद करून टाकायचं, शिवून टाकायचं आतल्या आत. अशी ती क्रिया असते. मग आहेत असेंद्रिय आयन. म्हणजेच काय, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात. आपल्या शरीरामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो, हालचाली करत असतो, अनेक कामं करत असतो एकाच वेळेला. तर हे चेता आणि स्नायू ह्यांचं कार्य नियंत्रणामध्ये ठेवायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला जेव्हा जी गोष्ट करायची आहे तेव्हा तीच गोष्ट तशीच करायची जशी तिची गरज आहे. हे करण्याकरता शरीरामध्ये पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम हे सगळे फिरत असतात. हे सगळे धातू आहेत, बरोबर. तर ह्या सगळ्यांचा वापर शरीरामध्ये केला जातो आयन्सच्या रूपामध्ये. नंतर आपल्या शरीरामध्ये असतात महत्वाच्या 3 प्रकारच्या पेशी, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. आरबीसी, डब्ल्यूबीसी तुम्ही ऐकलं असेल. जसं आपल्या देशामध्ये अंतर्गत सुविधा किंवा अनुशासन बघण्याकरता आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये पोलीस काका असतात. ते कोणाला काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल, काही मदत हवी असेल, त्या सगळीकडे ते असतात. म्हणजे अंतर्गत सुरक्षेकरता त्यांचं महत्वाचं काम असतं. पण जेव्हा बाहेरचे इतर देशांमधले काही आतंकवादी म्हणा, घुसखोर म्हणा, हे आपल्या देशावरती अटॅक करतात, तेव्हा त्यांना मारण्याचं काम कोणाचं असतं? आपली द ग्रेट इंडियन आर्मी. आपली आर्मी काय करते? मग ती एअरफोर्स असेल किंवा नेव्ही असेल किंवा आर्मी असेल, म्हणजे आपल्या जमिनीवरची जी आर्मी आहे ती, तर कोणी असू दे, आपले सोल्जर्स काय करतात, कुठल्याही पद्धतीने आपल्या देशावरती बाहेरच्या लोकांनी अटॅक केला तर त्यांना काय करतात, ते निस्तनाबूत करून टाकतात. सेम काम आपल्या शरीरामध्ये आरबीसी आणि डब्ल्यूबीसी करतात. आपल्या शरीरामध्ये जे काही महत्वाचं इंटरनल सर्कल आहे की नाही, म्हणजे किंवा आपण त्याला म्हणूया एक कनेक्शन आहे सगळ्या पोलिसांचं एकमेकांशी, तसं आपल्या शरीरामधलं जसं आरबीसीचं काम आहे तसं आपल्या देशामधल्या पोलिसांचं काम आहे असं समजा. यांचं महत्वाचं काम आहे अंतर्गत सगळ्या गोष्टी सुरक्षित ठेवणं, प्रत्येकाला ज्याला जे हवंय त्याला ते नेणं देणं, बरोबर. मुख्यत्वे सुरक्षित ठेवणं, सगळ्यांना सुखी ठेवणं, कोणी कोणाच्या वाटेला जाऊ नये, चोऱ्या माऱ्या करू नये, बरोबर. ह्या सगळ्यासाठी आपले पोलीस काका रात्रंदिवस ड्युटी करत असतात आपल्या
जिथे जिथे आपण राहतो त्या भागांमध्ये. तर आपल्या शरीरामध्ये सगळीकडे फिरणाऱ्या रक्तामध्ये आरबीसी असतात. आरबीसीचं काम काय आहे? सगळ्यात महत्वाचं आरबीसीचं काम आहे ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणं. जसं ऑक्सिजन प्रत्येकाच्या जगण्याकरता आवश्यक आहे ना, तसं प्रत्येक माणसाला जगण्याकरता सुरक्षा आवश्यक आहे. बरोबर की नाही? तुम्ही कुठेही असाल, तुम्ही काहीही करत असाल, तुम्ही कुठलाही जॉब करत असाल, तुमचं काहीही वय असेल, पण जर तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या देशामध्ये सुरक्षित नसाल, तर तुम्ही कसं जगू शकता? म्हणजेच काय? प्रत्येकाला जगण्याकरता ऑक्सिजन पाहिजे, बरोबर? पेशीला. तसंच प्रत्येकाला राहण्याकरता सुरक्षा पाहिजे. सुरक्षा देण्याचं काम जे असतं ते जसं पोलीस काका करतात तसं आपल्या पेशीमध्ये आरबीसी हे ऑक्सिजन देण्याचं काम करतात. म्हणूनच हिमोग्लोबिन नावाचा एक महत्वाचा घटक रक्तामध्ये असतो. तो आरबीसी मध्ये असतो. तर ह्या आरबीसी काय करतात? ज्या लाल रंगाच्या रक्ताचं कारण जे असतं ना, लाल रंगाचं रक्त, त्याच्यात हिमोग्लोबिन असतं म्हणून असतं. तर ह्या आरबीसी ज्या असतात ना, हे सगळं जे ऑक्सिजन आहे, तर हिमोग्लोबिन चिटकवून त्याला इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरवत घेऊन फिरतात. आता रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये म्हणजे 1 क्युबिक ml किंवा 1 ml चा क्यूब 1 मिलीलिटरचं रक्त त्याचा क्यूब केला तर 50 ते 60 लक्ष अशा आरबी किती आहेत त्या 50 ते 60 लक्ष आरबीसी आणि आरबीसीची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. त्या सुमारे 100 ते 127 दिवस जगतात म्हणजे जवळपास 2 ते 3 महिने जगतात त्या 2.5-3 महिने जगतात. आणि बनतात कुठे? आपल्या हाडांमध्ये. हाडांच्या मध्यभागी अस्थिमज्जा म्हणतात त्याला. म्हणजे खूप आपल्या शरीरातली मोठी मोठी हाड आहेत जसं पायाचं हाड, हाताचं हाड हे मोठी हाड आहेत ना, लांब हाड आणि दणकट हाड. या हाडांना जर तुम्ही मध्यभागी कापलं तर जो मधला भाग असतो त्याचा त्याला म्हणतात अस्थिमज्जा. तिथे आरबीसी बनतात. मग आहे दुसऱ्या श्वेत रक्तकणिका म्हणजे पांढऱ्या पेशी म्हणजे डब्ल्यूबीसी. आता डब्ल्यूबीसी आकाराने मोठ्या केंद्रकयुक्त रंगहीन पेशी आणि रक्ताच्या प्रत्येक घन मिलिमीटरमध्ये 5,000 ते 10,000 एवढ्याच असतात. बघा, ह्या एका घन मिलीमीटरमध्ये वरच्या 50 ते 60 लाख होत्या आणि या किती आहेत? ह्या 5 ते 10,000 कारण की त्यांचा आकार आहे खूप मोठा आणि याला केंद्रक आहे. वरच्या ज्या काही रक्ताच्या म्हणजे आरबीसी जे असतात त्यांच्यामध्ये एक केंद्रक फार मोठं अगदी छोटे छोटे असतात आकाराने आणि अशा चपट्या चपट्या गोळ्यांसारख्या असतात. डब्ल्यूबीसी मात्र अमिबासारखे असतात. त्यांना काही असा विशिष्ट आकार नसतो आणि त्यांचं कामच मुख्य आलेल्या आपल्या शरीरातल्या बाहेरच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना मारून टाकणं म्हणजे इंडियन आर्मी. आपल्या शरीरात बघा जेव्हा आपल्याला असं होतं बरं का कधी कधी हवामान बदललं तापमान बदललं की ताप येतो आपल्याला. ताप आला याचा अर्थ असा पण म्हणतो याला त्याला बरं नाही त्याला ताप आलाय. पण ताप का आलाय? सिंपल असतं की आपलं शरीर स्वतःच त्या आपल्या शरीरामध्ये अटॅक करणाऱ्या जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात बॅक्टेरिया व्हायरस फंगस बिंगस जे कोणी अटॅक करतात त्यांना मारून टाकण्याकरता स्वतःच टेम्परेचर वाढवतं. त्या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये काय होतं ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स खूपदा मरून जातात आणि स्वतःचा ताप गेल्यानंतर माणसाला बरं वाटायला लागतं. ह्याचं कारण काय आहे? आपल्या शरीराला समजतं काहीतरी गडबड झालेली आहे. आपल्याला दिसत नाही की आपल्या शरीरामध्ये गेलंय कोणते अतिसूक्ष्म असतात बरोबर. पण आपल्या पेशींना तर सगळं कळतं. म्हणूनच ह्या डब्ल्यूबीसी ज्या असतात त्या फायटर असतात. आता या पेशींचे बेसोफिल, इसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स ह्या पेशींची सुद्धा निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये सैनिकाचं काम करतात. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, शरीरामध्ये कुठेही रोगजंतूंचा शिरकाव झाला तर त्याच्यावरती या पेशी हल्ला करतात आणि म्हणूनच आपल्या स्वतःचं रोगांपासून रक्षण करता येतं. रक्तपट्टिका म्हणजे लक्ष ते 4 लक्ष एवढ्या असतात. म्हणजे आरबीसी पेक्षा कमी पण डब्ल्यूबीसी पेक्षा जास्त. बरोबर. ए बी ए बी आणि ओ
ओके, माझा आवाज येतोय का आता? हा, मगाशी माझं अचानक कनेक्शन बंद झालं होतं, पण आता आवाज येतोय का? ओके, ग्रेट. हो सॉरी, मॅडम. ते जरा इंटरनेट प्रॉब्लेममुळे मध्येच आवाज गेला असेल. आपण ह्या तिघांबद्दल बोललो, WBC, RBC आणि रक्तपट्टिका. मग आपण ब्लड ग्रुप बद्दल पण बोललो होतो की आपले वेगवेगळे 4 असे ब्लड ग्रुप असतात, ए, बी, AB आणि O. बरोबर. आता आपल्या शरीरामधल्या रक्ताची कार्य ही आपण मागच्या वेळेला बोललो होतो की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन वाहून आणणं आणि प्रत्येक पेशीकडनं फुफ्फुसांकडे कार्बन डायऑक्साईड घेऊन जाणं. पोषण तत्वाचं वहन काय असतं? पेशींना खाद्य पुरवणं. टाकाऊ पदार्थांचं वहन, युरिया, अमोनिया वगैरे ह्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी रक्तामधनं जमा करून बाहेर टाकल्या जातात. वृक्क म्हणजे किडनीज. शरीर रक्षण, बरोबर. ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये दुसऱ्या कोणी अटॅक केला तर त्याला मारून टाकण्याची क्षमता पण आहे, जे WBCचं काम. विकर आणि संप्रेरक परिवहन म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक विकर असतात, संप्रेरक असतात, म्हणजे एन्झाईम आणि हॉर्मोन. ते जिकडे स्त्रवतात तिकडून त्यांची अभिक्रिया जिकडे होते तिकडे ती वाहून दिली जातात. तापमान नियमन, योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यामुळे शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतकं कायम असतं. शरीरामध्ये सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल आपोआप ठेवला जातो. रक्तस्राव झाला की गुठळी निर्माण करून जखम बंद करणं हे प्लेटलेटचं सगळ्यात महत्वाचं काम असतं. मानवी रक्तगटांबद्दल आपण बोललो होतो, ए, बी, AB आणि O. त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे गट असतात. म्हणजे A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, AB पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह, O निगेटिव्ह. ए ब्लड ग्रुप असेल, ए पॉझिटिव्ह, तर तो ए पॉझिटिव्हला ब्लड देऊ शकतो आणि AB ला पण देऊ शकतो. पूर्णच्या पूर्ण सगळ्या ह्या सिस्टीम मधला AB जो आहे ना, AB हा कोणाचे रक्त घेऊ शकतो, AB पॉझिटिव्ह, आणि O निगेटिव्ह कोणाचे रक्त देऊ शकतो. अशा पद्धतीने युनिव्हर्सल डोनर आणि युनिव्हर्सल रेसिपियंट असे 2 ब्लड ग्रुप आहेत. आता आपला ब्लड ग्रुप कसा ठरतो? आपला ब्लड ग्रुप जो असतो तो अनुवंशिक असतो, बरोबर. तर आपल्या शरीरामध्ये माता किंवा पित्यांकडून येणाऱ्या जनुकांवरती अवलंबून असतो. रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिलं जातं. म्हणजे जर एखादी व्यक्ती B ब्लड ग्रुपची असेल तर तिला A ब्लड ग्रुपचं रक्त देऊन चालणार नाही. त्याच्यामुळे तो रुग्ण दगावण्याचा संभव असतो, म्हणजे तो माणूस मरून जाईल चुकीचा ब्लड ग्रुप दिला तर. पण जर योग्य व्यक्तीला योग्य वेळी रक्त मिळालं तर त्याचा जीव वाचू शकतो. म्हणजेच अपघात असतात, काही ऑपरेशन असतात, काही मेडिकल इमर्जन्सी असतात, किंवा अगदी बाळाला जन्म देताना पण बाळाच्या किंवा आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळेला ह्या रक्तपेढ्यांमध्ये, जसं आपली बँक असते की नाही त्यात आपण पैसे जमा करतो, तसं या रक्तपेढ्यांमध्ये रक्त जमा करतात. रक्ताच्या अनेक घटकांना वेगवेगळं जमा करतात. अतिशय थंड वातावरणामध्ये, कमी टेम्परेचरमध्ये रक्त बरेच दिवस टिकतं आणि जिथे गरज असेल तिकडे ते पाठवलं जातं. आणि हे चालूच असतं. जगामध्ये एवढ्या सगळ्या लोकांचा, एवढ्या सगळ्या कारणांमुळे ब्लडचा काय बरं म्हणतो आपण, डिमांड ही वाढत असते. आणि म्हणूनच जे लोक स्वतःहून रक्तदान करतात ते नक्की कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने कोणाचा तरी जीव वाचवत असतात. तर हे रक्तदान करणं म्हणजे काय? तर 350 ml रक्त फक्त काढतात आणि ते दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या आत पुन्हा आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आता रक्तदाबामध्ये काय होतं? आपल्या शरीरामध्ये रक्ताचा दाब म्हणजेच काय? आपल्या हृदयामधनं रक्त ज्या दाबाने पसरवलं जातं त्याला आपण मोजमाप करतो, त्याचं मोजमाप करतो. उदाहरणार्थ जसं आपण म्हटलं होतं की निलय आणि अलंद असे 2 भाग आहेत ना. अलंदातनं रक्त आलं की तो दाब, आणि निलयातनं रक्त गेलं की त्याचा तो दाब. या दोनही दाबांना जर मोजलं तर ते 120/80 म्हणजे 120/80 मिलीमीटर इतकं त्याचं रक्तदाब नॉर्मल असण्याचं लेवल आहे, कोणत्या पण नॉर्मल निरोगी माणसाचं. पण जर त्याच्यापेक्षा ते खूप कमी असेल किंवा खूप जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सिस्टोलिक दाब म्हणजे आकुंचक दाब आणि डायस्टोलिक दाब म्हणजे प्रकुंचनीय दाब असे दोनही दाब मोजले जातात, बरोबर. आता
हे मर्क्युरी म्हणजे पारा असतो याच्यामध्ये, ह्याच्यात हा पारा आहे. हा पारा किती वर गेला किती खाली गेला ह्याच्या पद्धतीने ते वापरलं जातं. मग आपल्या शरीरामध्ये जसं आपण मगाशी बोललो 18 वर्षावरील कुठली पण निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते आणि याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही शरीराला. पण कोणी ते करू नये ह्याचे पण नियम आहेत. ज्यांना एखादा रक्ताचा रोग आहे अशा लोकांनी अजिबात रक्तदान करू नये किंवा ज्या गर्भावस्थेत आहेत अशा महिला किंवा ज्यांना छोटं बाळ आहे जे अजून पण आईचं दूध पितंय इतक्या छोट्या बाळाच्या आयांनी पण रक्तदान करू नये. आणि आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला काही ताप आहे किंवा कसं तरी इन्फेक्शन झालंय टेम्पररी जरी असेल तरीही त्या कंडिशनमध्ये रक्तदान करायला जाऊ नये. म्हणजे तसं तर मी चांगलं आहे, मला काही झालं नाही, पण सध्या मला खूप सर्दी खोकला आणि ताप तरी पण नाही जायचं. आता आपल्याला हे रक्तदाब 1, 2 हे जे प्रकार आहेत ना, उच्च रक्तदाब, पूर्व उच्च रक्तदाब आणि साधारण रक्तदाब बघा 90 ते 120 ऍक्च्युली 80 ते 120 असं असतं. आता ह्या रक्तगटांचा शोध 1900 साली लागला. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी तो लावला आणि त्याला 1930 सालचं नोबेल पारितोषिक त्याच्याकरता मिळालं. आणि एबी रक्तगटाचा शोध मात्र 1902 साली लागला. तो डिकास्टेलो आणि स्टर्ली ह्या दोघांनी मिळून लावला. आता हिमॅटोलॉजी म्हणजे रक्ताचे शास्त्र. जसं आपल्या रक्तामधल्या अनेक घटकांची किंवा त्या संदर्भात असलेल्या अनेक रोगांची एक विशिष्ट शाखा आहे त्याला हिमॅटोलॉजी म्हणतात. हिमोग्लोबिन, हिम या शब्दाचा अर्थच रक्त आहे. हिम म्हणजे बर्फ पण आहे, पण इंग्लिश मधला हिमो HEMO याचा अर्थ आहे रक्त. ठीक आहे. अशा पद्धतीने हा धडा आपल्याला रक्ताची माहिती सांगून संपून जातो. आता आपल्याला आपला बायोचा शेवटचा धडा परिसंस्था आज सुरू करायचा आहे. एकदम मस्त धडा आहे हा आणि इझी धडा आहे. ह्याच्या आधी आपण बऱ्याचशा गोष्टी बोललोय. म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक सजीव असतात, अनेक निर्जीव असतात आणि त्या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध असतो. त्याला परिसंस्था म्हणतात. थोडक्यात या धड्यामध्ये त्याच्याबद्दलची सगळी माहिती. आता उदाहरणार्थ बघा, आपल्या आजूबाजूला कोणते कोणते पदार्थ आहेत, कोणते कोणते सजीव आहेत, कोणते कोणते निर्जीव आहेत, जरा सांगा बरं तुम्ही मला. माझ्या आजूबाजूला आता ऊन पडलंय, थोडी थोडी हवा आहे आणि बाहेर पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि काही झाडं पण आहेत. तुमच्या आजूबाजूला कोणकोणते सजीव आहेत आणि कोणते कोणते निर्जीव आहेत सांगा जरा मला. माईक ऑन करून कोणी बोलू शकता. तुमच्या आजूबाजूला कोणते कोणते सजीव आणि निर्जीव घटक तुम्हाला दिसत आहेत हेच विचारलंय मी. कोंबडे दिसत आहे. बरोबर. निर्जीव गोटे, टेबल, चेअर, बुक, पेन, खुर्ची, व्हेरी गुड. पेन, पेन्सिल, खुर्ची, टेबल, घर, खिडक्या, दरवाजे. बरोबर, अगदी बरोबर सांगितले. सगळे सजीव पण बरोबर सांगितले, निर्जीव पण बरोबर सांगितले. सजीवांमध्ये बैल, कोंबड्या, पक्षी, झाडं अशी अनेक नावं तुम्ही सांगितली. निर्जीव वस्तूंमध्ये तुमच्या आजूबाजूला तुम्हाला दिसणाऱ्या सगळ्या निर्जीव गोष्टी तुम्ही सांगितल्या. तुमच्या आजूबाजूला माणसं पण येतात आणि ती सगळी सजीव आहेत. माझ्या आजूबाजूला पण माणसं आहेत आणि ती पण सगळी सजीव आहेत. म्हणजेच काय, अगदी छोट्या छोट्या सूक्ष्मजीवापासून आपल्याला दिसणाऱ्या लहानशा मुंगीपासून हत्तीपर्यंत मोठे मोठे आणि ऊन, पाऊस, थंडी, वारा, बरोबर, ढग, दगड, माती ह्यासारखे निर्जीव पदार्थ आपल्या आजूबाजूला असतात. आपला ह्या निर्जीव पदार्थांशी काही संबंध असतो का जरा सांगा बरं मला. आपण तर सजीव आहोत, आपलं काम सजीवांशीच असलं पाहिजे. निर्जीव वस्तूंचा आणि आपला काही संबंध आहे का? हो मॅडम. कसं काय? काय पण काय? माझा काही कोणाशी संबंध नाही, तुम्हीच सांगा तुमचा कसं.
भौतिक हे नका बघू. अरे ऐका, तुम्हाला समोर जे दिसतंय ना त्या पानात तुम्हाला काहीच नकोय. मी तुम्हाला तुमचा प्रश्न विचारते. तुमच्या आजूबाजूला तुम्ही सांगितलं निर्जीव घटक आहेत. त्या निर्जीव घटकांचा आणि तुमचा काही संबंध आहे का? मला तर काही वाटत नाही. चला, सोपा प्रश्न. तुमच्या आजूबाजूला हवा आहे का? मग त्या हवेशी तुमचा काही संबंध आहे का? हवेशी तुमचा काही संबंध आहे का? कसं काय? तुमचा काय संबंध आहे हवेशी? ऑक्सिजन. शाबाश, व्हेरी गुड. तुम्ही ऑक्सिजन घेताय. तुमच्या आजूबाजूला जे झाड असतील तर ते हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात. म्हणजे सगळ्या सजीवांना हवेमधनं कोणत्या ना कोणतेतरी वायू हवे असतात. बरोबर. चला, हवा सजीव आहे का? नाहीये. हवा सजीव नाहीये, निर्जीव आहे. तरी आपण सजीव असून एका निर्जीव घटकाशी आपला संबंध येतो. त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. दुसरं पाणी. पाण्याचा आणि तुमचा काही संबंध आहे का? कसं काय तुमचा आणि पाण्याचा संबंध आहे? पाणी पितात. आपण पाणी पितो आणि खूप सारे प्राणी पाण्यामध्येच राहतात, जसे की मासे, बरोबर, किंवा कासव बिसव. म्हणजे ते सजीवच आहेत, पण तरी पण ते पाण्यामध्ये राहतात. जसं कमळ पाण्यामध्येच उगवतं. म्हणजेच काय, आता आपल्या आजूबाजूला आपण बघितलं पाणी आणि हवा याच्याशी आपला संबंध येतो. जरी ते अबायोटिक घटक म्हणजे अजैविक घटक आहेत तरी आपला त्यांच्याशी संबंध येतो. मातीशी आपला काही संबंध आहे का? कसं काय? हो मॅम. कसं काय? मातीशी आपला काय संबंध? काही काय? पण कसं काय? हो म्हणजे काय? आपण अन्न पिकवतात. ओके ओके, बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय तुम्ही डायरेक्ट शेतीबद्दल बोलताय. आपण जमिनीमधनं आलेल्या सगळ्या गोष्टी खाऊ शकतो, जसं की फळं, मुळं, पानं, बरोबर. पण आपण जमिनीवरच चालतो ना, पाय ठेवतो तेव्हा आपला संबंध मातीशी येतो की नाही. म्हणजेच आपल्या आजूबाजूला असलेल्या हवा, पाणी, माती या अजैविक घटकांशी सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये संबंध येतो. सूर्याचा आणि आपला काही संबंध आहे का रे? कसं काय? तुम्ही काय सूर्यफूल आहात का? फोटोसिंथेसिस तुम्ही करता का? फोटोसिंथेसिस सूर्य करतो फोटोसिंथेसिस. प्रकाश. बरं, तुम्ही जे सांगताय ना, तुम्ही मलाच प्रश्न विचारताय की हे याचं उत्तर आहे का? बरं, मी सांगते. आता माईक बंद करा. बरोबर सांगताय तुम्ही, शाबाश. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट मला खूप कौतुक वाटतंय तुमचं, कारण तुम्हाला सगळे प्रश्न समजले आणि तुम्ही त्याची बरोबर उत्तरं दिली. आता पण तुम्ही जे सांगण्याचा प्रयत्न केला ना त्याची लिंक मी लावून टाकते. तुम्ही फक्त मधले शब्द सांगितले, त्याची आता पूर्ण गोष्ट ऐका. सूर्य हा आपल्या पृथ्वीवरचा सुप्रीम बॉस आहे. म्हणजे जसं आपल्या शरीरामधला आपला मेंदू आहे की नाही, मेंदूने सांगितल्याशिवाय आपल्या शरीरामध्ये काहीच होत नाही, तसं ह्या संपूर्ण पृथ्वीचा मालक जो कोणी असेल तर तो आहे सूर्य. जसं आपण म्हणतो ना की आपली आई ही वसुंधरा म्हणजे पृथ्वी, तसे आपले बाबा पृथ्वीचेच, अख्ख्या पृथ्वीचे बाबा म्हणजे आपले सूर्यदेव. कारण काय, सूर्याच्या उष्णतेमुळेच सगळ्या गोष्टी पृथ्वीवरच्या होतात. तर सूर्य उगवलाच नाही ना, आपण आपल्याला असा आनंद होईल की आपण जास्त वेळ झोपलोय रात्री. अरे पण सूर्यच नाही उगवला तर कुठल्याच वनस्पती प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस करणार नाही. सूर्य फोटोसिंथेसिस करत नाही. सूर्याच्या प्रकाशामुळे
वनस्पती फोटोसिंथेसिस करतात आणि वनस्पती स्वतःचं अन्न त्याच्यातनं बनवतात आणि ते पानांमध्ये होतं. आणि हीच पानं कोण खातं? जे सगळे प्रायमरी इटर्स आहेत ते, बरोबर, सगळे प्युअर व्हेजिटेरियन प्राणी, जसं की गायी, बकऱ्या, बरोबर, ससे, घोडे, हे सगळे प्राणी जे पूर्णपणे व्हेजिटेरियन आहेत. हरिण, आणि त्यांना खाणारे दुसरे, त्यांना खाणारे तिसरे, अशी पूर्ण आपली अन्न साखळी या फोटोसिंथेसिसमुळे सुरू होते. पण याचाच अर्थ असा आहे की आपल्याला जगण्याकरता, दैनंदिन अन्नाची गरज भागवण्याकरता सूर्याची मदत घ्यावी लागते. दुसरं महत्वाचं, सूर्याच्या प्रकाशामुळेच पृथ्वीवरच्या अनेक गोष्टी घडतात. आपण झोपेतनं उठतोच मुळात सूर्योदय झाल्यावर, हो की नाही? तर सूर्याशिवाय आपलं काही खरं नाही आहे. ज्या ठिकाणी सूर्य येत नाही तिथे विचार करून बघा काय परिस्थिती भयंकर असेल. आपल्याला तो भरभरून ऊन देतो. आपल्याला जसं वाटतं अरे नको आता बस झाला उन्हाळा. काही ठिकाणी त्याची जरा जास्तच कृपादृष्टी आहे, जसं की महाराष्ट्रात उन्हाळा कसला हॉरिबल आहे आपला. पण याच्यातनं अर्थ असा आहे की या सगळ्याचा संबंध आपल्या आयुष्याशी खूप जवळून येतो. आणि परिसंस्थेमध्ये, आता माईक बंद करा, परिसंस्था या विषयामध्ये आपण हेच बघणार आहे की आपल्या आजूबाजूला खूप जैविक घटक असतात आणि खूप अजैविक घटक असतात. सगळे जैविक घटक हे जिवंत प्राणी किंवा पक्षी, वनस्पती किंवा सूक्ष्मजीव. मग अजैविक घटक कोणते? ज्याच्यामध्ये काही जीव नाहीये पण ते आपल्या आजूबाजूला आहे. आता इथे खाली आपल्याला एक टेबल दिलाय. ह्या सगळ्या जैविक आणि अजैविक घटकांचा एकमेकांशी असलेला परस्पर संबंध म्हणजेच परिसंस्था. त्यांची एकमेकांशी आंतरक्रिया होतात. जसं आपण आता बघितलं की आपण सगळे सजीव असलो तरी आपल्या क्रियांमध्ये पाणी, हवा, सूर्य म्हणजेच प्रकाश, उष्णता आणि माती ह्या सगळ्यांचा संबंध येतो. मग त्या सगळ्या अजैविक घटकांवरती आपला परिणाम होतो का? जरूर होतो. एक सूर्य सोडला ना तर बाकी बाकी सगळ्यांवरती आपल्या कामाचा परिणाम होतो. सूर्याला काही फरक पडत नाही. सूर्याकडे अख्खीची अख्खी सोलार सिस्टीम आहे. एका पृथ्वीवरच्या काही आगाऊ लोकांनी खूप पोल्युशन केलं तरी पण त्याच्यापर्यंत ते जाणार पण नाहीयेत. आणि ते सोडलं, जर सूर्य सोडला तर बाकी माती, हवा, पाणी आणि आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या अजैविक घटकांवरती आपल्या उपद्व्यापांचा परिणाम होतो. बघा, उदाहरणार्थ आपण श्वास घेतोय, बरोबर, हवेतला ऑक्सिजन आपण काढून घेतला आणि त्याच हवेमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड टाकला. म्हणजेच काय? जर वनस्पती नसतील तर आपल्या आजूबाजूला ऑक्सिजन नसेलच, फक्त कार्बन डायऑक्साईडच असेल. म्हणजेच काय? आपल्या जिवंत असण्याचा एक परिणाम ह्या हवेमधल्या कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनच्या प्रमाणावर झाला की नाही, म्हणजेच आपल्यामुळे त्या अजैविक घटकावर परिणाम झाला. जसं पाणी, आपल्याला जगण्याकरता पाण्याची गरज आहे. आपण काय करतो? पाणी भरून ठेवतो, टाक्या भरतो, हौद भरतो, बरोबर, हंडे, कळशा बिळशा सगळं भरून ठेवतो. आपण खूप हुशार आहोत की आपल्याला हे करता येतं. पण असं करून बऱ्याचदा आपण आपल्यासोबत असलेल्या इतर प्राणी, पक्षी, वनस्पती ह्यांच्या वाट्याचं पण पाणी हिरावून घेतो. म्हणजेच आपल्या कृतीमुळे ह्या सगळ्याच्या सगळ्या अजैविक म्हणजे पाण्यावरती आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या जैविक म्हणजे दुसऱ्या प्राण्यांवरती पण परिणाम होतो. थोडक्यात आपण आजूबाजूला असलेल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करतो आणि ते सगळे आपल्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करतात आणि यालाच म्हणतात परिसंस्था. या सगळ्यांच्या परस्परांशी सतत आंतरक्रिया सुरू असतात. सगळे जैविक आणि अजैविक घटक परस्परांशी जोडलेले असतात आणि एकाचा परिणाम दुसऱ्यावर, दुसऱ्याचा तिसऱ्यावर असा होत राहतो. आणि हेच आपल्या परिसंस्थेचे घटक असतात. बघा, अजैविक घटक, जैविक घटक. अजैविक घटकामध्ये भौतिक घटक, रासायनिक घटक. भौतिक घटक कोण आहेत? हवा, पाणी, बाष्प, खनिज, मृदा आणि सूर्यप्रकाश. रासायनिक घटकामध्ये असेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम, सगळे धातू. मग सेंद्रिय पदार्थांमध्ये कार्बनयुक्त सगळे पदार्थ. जैविक घटकांमध्ये स्वयंपोषी, परपोषी, विघटक. स्वयंपोषी उत्पादक जे हिरव्या वनस्पती असतात आणि त्याच्यापासून सगळ्या अन्न साखळीची सुरुवात होते. मग दुसरे असतात परपोषी, जसे आपण स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, आपण इतरांवर अवलंबून आहे. आपण आहोत भक्षक. मग हे भक्षक म्हणजे प्राणी, वनस्पती नाही, प्राणी. प्राण्यांचे पण 3 भाग आहेत: प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. प्राथमिक भक्षक म्हणजे साधे, सोपे, गरीब बिचारे प्युअर व्हेजिटेरियन प्राणी. यांना खाणारे मध्यम नॉन व्हेजिटेरियन प्राणी. जसे जंगलामध्ये तुम्ही गेलात तर ससा,
हरिण, गाय हे प्राथमिक भक्षक. त्यांना खाणारे लांडगा, कोल्हा द्वितीय भक्षक. आणि द्वितीय भक्षकांनाही खाऊ शकणारे तृतीय भक्षक. ते असतात जंगलाचे राजे, वाघ आणि सिंह. अख्ख्या जंगलात कोणाची हिंमत आहे का त्यांना मारून घ्यायची? शक्यच नाहीये. उलट तेच मेले की त्यांच्या शरीराचं होतं विघटन, जे करतात सूक्ष्मजीव. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड असतात. म्हणजेच जैविक घटक आणि अजैविक घटक हे परस्परांशी जोडलेले असतात. आता आपल्याला हे बघायचंय की परिसंस्थेची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम कशी आहे. सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते. तसेच त्यांची निर्जीव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. एखाद्या सूक्ष्मजीवाला ऑक्सिजनची गरज असते तर दुसऱ्याला नसते. बघा, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा जगण्याकरता आपण ऑक्सिजन घेतो. पण काही काही झाडांच्या मुळांमध्ये काही सूक्ष्मजीव राहतात. त्यांना जगण्याकरता ऑक्सिजन नाही, दुसऱ्या म्हणजे एनएरोबिक रेस्पिरेशन, त्यांना बिना ऑक्सिजनचं पण जगता येतं. ऑक्सिजन नसला तरी चालेल, पण ते श्वास घेऊ शकतात. असेही काही सूक्ष्मजीव असतात ज्यांच्या जगण्याच्या गरजेच पूर्णपणे वेगळ्या असतात. काही जणांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो तर काहींना अजिबात लागत नाही. ऊन नको, गरमी पाहिजे, असे असतात ते, बरोबर. परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक, उदाहरणार्थ हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होतो. एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते. आता उदाहरणार्थ बघा, अजैविक घटकांवरती अवलंबून आहे की कोणते सजीव जगू शकतात. थोडक्यात कोणते सजीव कुठे राहतील हे त्यांच्या हातातच नाहीये, ते ठरवणारे अजैविक घटक. जसं बघा, आता समजा तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही जिथे राहतो ना, आमच्या घरामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या गल्लीमध्ये खूप गर्दी आहे. मला एवढ्या गर्दीत राहायचं नाही. मला अशा ठिकाणी जायचं जिथे सगळं मोकळं असेल. तिथला खूप मोठा भाग मी विकत घेईन आणि मी तिथे राहीन. तुम्ही पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी जगाच्या नकाशामध्ये चेक करून बघा. अच्छा, पृथ्वीचे 2 ध्रुव जे आहेत ना, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, तिथे खूप कमी जनसंख्या आहे. तिथे जाऊन राहिलो तर? काय तुम्ही नुसतं विचार करून शक्य आहे का तिथे जाऊन राहणं? तिथे तुम्ही राहू शकता का नाही राहू शकत हे तिथले त्या ठिकाणी असलेले अजैविक घटक ठरवतील. तिथलं तापमान, तिथला बर्फ, तिथे ऑक्सिजन किती आहे, तिथे अन्नाची काय तुम्हाला गरज म्हणजे काय मदत होणार आहे, तिथे काय असणार आहे उपलब्धी. ह्या सगळ्याचा विचार करूनच तुमचं तिथे जगणं शक्य आहे की नाही. म्हणजेच आपले विचार आणि प्रॅक्टिकलिटी ह्याच्यातला फरक कोण ठरवतं? अजैविक घटक. सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्तेजित करत असतात. म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते. म्हणजे आपण सगळे अजैविक घटक वापरतो, उत्सर्जित करतो, त्यांना खराब करतो आणि पुन्हा बनवतो पण. म्हणजेच काय, प्रत्येक सजीव घटकाचा सभोवतालच्या अजैविक घटकावर परिणाम होतो. त्यामुळे त्याचा परिणाम परिसंस्थेतल्या इतर सजीवांवर पण होतो ना. जसं मी तुम्हाला म्हटलं, आपण इतरांच्या वाटेचं काढून घेतलं तर मग काय होईल? पूर्ण परिसंस्थेवर परिणाम होईल. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना, कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान आणि तो बजावत असलेली भूमिका ह्याला निच असं म्हणतात. बागेत वाढणारे सूर्यफुलाचे झाड ऑक्सिजन हवेमध्ये उत्सर्जित करते, तर मधमाशा, मुंग्या इत्यादी कीटकांसाठी अन्न आणि आसरा पुरवते. म्हणजे काय बघा, आपल्या बागेमध्ये कुठलं पण झाड तुम्ही घ्या, सूर्यफूल घ्या, किंवा गुलाब घ्या, मोगरा घ्या, हे काय करतात? ही झाडं त्यांच्या पानांमधनं ऑक्सिजन निर्माण करतात, हवेमध्ये सोडतात. आणि त्या सगळ्या फुलझाडांच्या तुम्ही ह्याच्यावरती बघितलं असेल, फुलांवरती असे बारीक बारीक मुंग्या, किडे हे तिकडे फिरत असतात. त्या सगळ्या छोट्या छोट्या किड्यांचं अन्नच त्या फुलांच्या मधामध्ये असतं. आणि एवढंच नाही तर काही काही प्राण्यांना, छोट्या छोट्या कीटकांना तिथे आसरा पण मिळतो. बरोबर, अळ्या बिळ्या त्या पानांच्या खाली जाऊन झोपू शकतात. याचाच अर्थ असा आहे की इतरही सजीव ह्या सजीवावरती अवलंबून आहे.
म्हणजेच त्याला काय म्हणतात, या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातलं स्थान आणि त्याने बजावलेली भूमिका त्याला आपण निच म्हणतो. निच किंवा निश. आता इथे एक मस्त चित्र आहे. चित्र बघा आणि तुम्हाला काय कळलंय मला सांगा. तुम्हीच निरीक्षण करायचंय, विचार करायचाय आणि मला सांगायचं. चित्र पाहिलं, काय कळलं पटकन सांगा. काहीच नाही कळलं. चला, काही टेन्शन घेऊ नका, आपण डिस्कस करू. चला, सगळ्या स्टोरीची सुरुवात होते, लाल रंग घेऊया. इथून प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न निर्मिती. सूर्याच्या प्रकाशामुळे हे दिसतं तुम्हाला, वनस्पती हे उत्पादक आहेत, हे अन्न निर्माण करतात. ह्यांना खाणारे प्राथमिक, द्वितीय, तृतीय भक्षक. बघा, अन्न साखळी आली इकडे. ह्यांच्या मृत्यूनंतर यांचं विघटन होणार. ते कोण करणार? सूक्ष्मजीव. बघा, चित्रामध्ये दिसले सूक्ष्मजीव सगळे. ह्या सूक्ष्मजीवांना, या विघटकांनाही जेव्हा मेल्यानंतर ऑक्सिडाइज होतील तेव्हा जमिनीमध्ये काय होईल? त्या सगळ्यांमधनं, निसर्गामधनं ज्या गोष्टी त्यांनी घेतल्या त्यांचं शरीर बनवायला, त्या परत बाहेर पडतील. म्हणजेच काय? ही साखळी सतत सुरू राहते. प्रत्येक टप्प्यावरती उष्णता बाहेर पडते. आता बघा कशी. आता आपण बघितलं कोण कुठे कोणाचं अन्न म्हणून फिरतं, पण ह्या प्रक्रियेमध्ये उष्णता बाहेर पडली. कोणत्या? प्रकाश संश्लेषणामध्ये उष्णता बाहेर पडली किंवा उष्णतेचा वापर करूनच प्रकाश संश्लेषण झालं. आता ह्या पहिल्या टप्प्यामध्ये वनस्पतींपासून प्राणी जेव्हा अन्न ग्रहण करतात तेव्हा वनस्पतींकडे असलेली काही ऊर्जा किंवा काही उष्णता ही बाहेर पडते. जेव्हा हे भक्षक हे अन्न खातात तेव्हा त्यांच्या शरीरामधनं ही उष्णता बाहेर पडते. विघटनामधनं सुद्धा या सिस्टीम मधनं उष्णता बाहेर पडते आणि जैविक घटक जसे प्राथमिक, द्वितीय भक्षक वगैरे हे सगळे डायरेक्ट मेले तरी पण त्यांच्या शरीरामधनं विघटन होतं, म्हणजेच उष्णता बाहेर पडते. थोडक्यामध्ये काय आहे की आपल्या ह्या परिसंस्थेमध्ये उष्णता प्रत्येक प्रोसेसमध्ये बाहेर पडत असते. हे काय आहे? परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया. हे सगळे एकमेकांशी कसे जोडलेले ते इथे दाखवले. बहुतेक परिसंस्था या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि त्यामध्ये विविध जीवजातींचे संख्यात्मक आणि गुणात्मक असे प्रचंड वैविध्य असते. आपल्या भारतात जिकडे उष्णकटिबंधीय भाग आहे सगळा, परिसंस्थांमध्ये केवळ काही मोजक्या जातीचे सजीव सर्वत्र मोठ्या संख्येने दिसतात. उरलेल्या बहुतेक वनस्पती आणि प्राण्यांच्या जातीची बरीच कमी संख्या ही इथे असते. काही जातींमध्ये तर संख्या फारच कमी आहे. पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत आणि प्रत्येक ठिकाणची परिसंस्था ही वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ जंगल, तळ, सागर, नदी हे सगळे परिसंस्थेचे आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती, प्राणी प्रकार यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचे काही प्रकार असतात. आता कॉमन सेन्स आहे ना, जंगलामध्ये जशी झाडं असतात तशी आपल्या घराच्या आजूबाजूला आहेत का? नाही आहेत. आपल्या घरात आहेत का? नाही आहेत. जंगलामध्ये जे प्राणी असतात ते आपल्या घरामध्ये आपण पाळीव प्राणी म्हणून ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत. तर ती परिसंस्थाच वेगळी आहे. जसं तळ्यातलं पाणी, त्याच्यामध्ये असलेले बारीक बारीक अळ्या, त्या अळ्यांना खाणारे छोटे मासे, मोठे मासे, त्या माशांना खाणारे आणखीन दुसरे बगळे बिगळे असे पक्षी, त्या पक्ष्यांना खाणारे इतर त्यांचे भक्षक, अशी तिथे एक वेगळीच साखळी तयार होते. म्हणजेच ती पूर्ण परिसंस्था तिथे असलेल्या सजीव आणि निर्जीव घटकांमुळे बदलते. अशा काही परिसंस्था आता आपल्याला बघायच्या आहेत. आपल्या जीवावरणामध्ये अनेक परिसंस्था कार्यान्वित असतात. त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणानुसार त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य चालत असते. पृथ्वीवर अशा अनेक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत.
पृथ्वीवरील या परिसंस्था जरी ढोबळमानाने स्वतंत्र आणि वेगळ्या दिसल्या तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्या एकमेकींशी बांधीलच असतात. यामुळे या छोट्या छोट्या परिसंस्था आपण पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाही. म्हणजे तळ्याजवळ जी काही परिसंस्था आहे ती जंगलात नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला. बदल तर आहेतच, जागा बदलली की बदल होणार. पण ह्या परिसंस्था पूर्णपणे वेगळ्या नाही आहेत. त्याच्यातले काही घटक हे समानच असतात. पण वैशिष्ट्यानुसार आपण त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्यांना वेगवेगळे प्रकार करू शकतो. पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रात हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखेच असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रामध्ये तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असं म्हणतात. म्हणजे काय बघा, काही भागांमध्ये बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान आणि अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. जसं एखादा आपण जसं म्हणतो महाराष्ट्रामध्ये पण डोंगराळ प्रदेश, बरोबर? किंवा कुरणांचा प्रदेश. खूप मोठा एरिया आहे, जिथे एकसारखीच जमीन आहे, एकसारखीच झाडं आहेत, एकसारखेच प्राणी आहेत. तर त्या अशा मोठ्या परिसंस्थांना बायोम म्हणजे खूप मोठी परिसंस्था असं म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो. पृथ्वी ही स्वतःच एक विस्तीर्ण परिसंस्था आहे आणि पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारच्या बायोम्स आहेत. एक आहे भू आणि दुसरी आहे जलीय. भू म्हणजे जमिनीवरची परिसंस्था आणि जलीय म्हणजे पाण्यामधील वायुसंस्था. आता भूपरिसंस्था म्हणजे काय? अच्छा, मागे वळून बघताना विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवनवीन शब्दांची निर्मिती होत असते. इकोसिस्टीम या शब्दाचं असंच आहे. परिसंस्था असे या शब्दाचे आपण मराठीमध्ये रूपांतर केले. 1930 सालची गोष्ट. पर्यावरणाच्या भौतिक आणि जीवशास्त्रीय घटकांच्या परस्पर संबंधांचा विचार एका शब्दामध्ये कसा व्यक्त करता येईल असा प्रश्न रॉय क्लॅफाम या शास्त्रज्ञाला विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं इकोसिस्टीम. हा शब्द पुढे A.G. टान्सले या क्लॅफामच्या सहकार्याने 1935 साली सर्वप्रथम प्रचारात आणला आणि इकोसिस्टीमला जैविक समुदाय असेही नाव दिलं. इकोसिस्टीम हा शब्द कधी आला? 1930 साली. बरोबर. त्याला विचारलं होतं की सगळे जैविक अजैविक घटक एकत्र गेले तर काय म्हणता येईल, त्याला काय शब्द आहे? तर त्याने स्वतः सांगितलं की इकोसिस्टीम. अशा पद्धतीने हा शब्द आपल्या प्रचलनामध्ये आलेला आहे. आता भूपरिसंस्था. ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवर असतात त्यांना भूपरिसंस्था म्हणतात. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या. उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित जंगलातील परिसंस्था, उष्ण वाळवंटातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था आणि विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. पृथ्वीवर जमिनीवरील, बरोबर, पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर जमिनीवरच्या ज्या काही भू परिसंस्था आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा काही संबंध नाहीये. वेगळ्या वेगळ्या प्रकारची जमीन आणि तिथे असलेली इकोसिस्टीम. उदाहरणार्थ गवताळ प्रदेश, लांब लांब पर्यंत सगळा सपाट भूभाग आणि त्याच्यामध्ये मोठी मोठी उंच गवतं, माणसाच्या उंची एवढी गवतं. अशा गवताळ प्रदेशामध्ये लपून बसण्याकरता एवढ्या उंच ठिकाणी वाघ, सिंह, बिबट्या आरामात लपू शकतो, गवताची उंची एवढी असल्यावर. त्यामुळे तिथली परिसंस्था ही, गवताळ प्रदेशातली परिसंस्था ही वेगळी असते. मग आहे सदाहरित जंगलातील परिसंस्था. तर इथे तर एक वेगळीच मजा आहे. सदाहरित जंगलांमध्ये मज्जा अशी आहे, सगळ्या जंगलातल्या झाडांना उंच व्हायचंय. समजा मी एक झाड आहे आणि माझी एक उंची आहे, विशिष्ट उंची, त्याच्यामुळे मला सूर्याचा प्रकाश चांगला मिळतो. मग मला सूर्याचा प्रकाश जास्त मिळतोय का हे बघून आजूबाजूच्या फांद्या, त्यांची झाडं स्वतःची उंची वाढवण्याचा खूप प्रयत्न करतील. खूप 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 उंच असं त्याचं दुसऱ्या झाडांचं ट्रायल असेल की आम्हाला ह्याच्यापेक्षा पण उंच व्हायचंय. झाले ठीक, नाही झाले तर काही प्रॉब्लेम नाही. पण असं करून त्याच्यामध्ये व्हरायटी निर्माण होते. समजलं? सदाहरित जंगलातील परिसंस्था आपण आत्ताच बोललो ते सदाहरित असतात. त्याच्यामुळे त्यांची एकमेकांची खूप स्पर्धा असते. जास्त प्रमाणामध्ये आपल्याला सूर्याची किरणं मिळायला पाहिजे, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्रकाश संश्लेषण करता यायला पाहिजे, म्हणून पानांचाही आकार मोठा मोठा असतो. उंची पण खूप जास्त असते. एकमेकांना ढकलून ढकलून झाडं मोठी होतात. ती सदाहरित जंगल असतात.
उष्ण वाळवंट. उष्ण वाळवंटातली तर गोष्टच वेगळी आहे ना. तिथे खूप कमी पाणी असतं. जगण्याकरता पाण्याची गरज असते आणि जिथे पाण्याची कमी, तिथे कसं काम करावं बरं? मग अशा ठिकाणच्या वनस्पतींनी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलंय. जशा वनस्पती बदलतात तसे प्राणीही आपोआप बदलतात. प्राण्यांना पण ते जगायचं असतं ना. मग आहे बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था. बर्फाळ प्रदेशामध्ये तर सगळीकडे बर्फच बर्फ आहे. जमिनीवर बर्फ, पाऊस पडतो तोही बर्फाचा. झाडांवर सुद्धा बर्फच लटकलेला आहे. मग अशा याच्यामध्ये जगायचं कसं? कारण ज्या झाडांवर बर्फ पडलाय ती झाडं ही कधी काळी अ, अशी काय बरं म्हणतो वाढीच्या याच्यामध्ये त्यांच्या पानांना, त्यांच्या एकूण आकाराला अशी बनवतात, की त्यांच्यावर पडलेला बर्फ हा सरळ खाली पडतो. त्याला आपण सूचीपर्णी वृक्ष म्हणतो. म्हणजे तिथली तिथली जी परिसंस्था आहे ती तिथल्या बर्फाला, तिथल्या जमिनीवरच्या बर्फाला, त्याच्या अंगावर पडणाऱ्या बर्फाला ॲडजस्ट करणारी संस्था आहे. मग तिथले प्राणी पण ऑब्व्हियसली तसेच असतील ना. जसं गवताळ प्रदेशातल्या प्राण्यांबद्दल आपण बोललो. गवताच्यामध्ये लपून राहणारे किंवा स्वतःचा जीव वाचवण्याकरता त्यात लपणारे असे प्राणी. सदाहरित जंगलामध्ये तर बापरे! जसं ॲमेझॉन फॉरेस्ट सगळ्यात प्रसिद्ध सदाहरित जंगल आहे. तिथे तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे साप, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे किडे आणि जगातलं सगळ्यात मोठं फूल हे पण तिथेच असतं. म्हणजे विचार करू शकतो आपण, की काय परिसंस्था आहे ती. उष्ण वाळवंटातील परिसंस्था आपण जसं मगाशी बोललो, की तिथल्या वनस्पतीने स्वतःला बदलून टाकलंय कमी पाण्यामध्ये जगण्याकरता. तर मग त्याच्या पानांचा आकार असा आहे, की ते पाण्याला बाहेर पडू देत नाही. जाड-जाड जसं की आपल्याला माहिती आहे कोरफड असेल किंवा निवडुंग असेल, बरोबर? काटे ही त्याची पानं आहेत आणि त्याचे जे हिरव्या-हिरव्या रंगाचे असे जाड-जाड भाग दिसतात, ते त्याचे स्टेम आहेत त्या झाडांचे. आणि बर्फाळ प्रदेशातल्या झाडांना तर त्यांच्या अंगावरचा बर्फ खाली पाडण्याकरता सूचीपर्णी वृक्ष म्हणतात, बरोबर? तैगा प्रदेशामधली परिसंस्था ही तशीच एक वेगळ्या पद्धतीची आहे आणि विषुववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था. ही पण विषुववृत्ताच्या जवळ असलेली जी वनं आहेत, तिथे खूप उष्णता, खूप पाऊस, प्रचंड गर्दी, एकमेकांच्या मध्ये घुसलेली झाडं आणि त्या सगळ्यांच्या मध्ये असलेले प्राणी आणि त्यांची डायव्हर्सिटी. बापरे! असं सगळं ह्याच्यामध्ये असतं. तर प्रत्येक ठिकाणची परिसंस्था डिटेलमध्ये आपल्याला दिलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण गवताळ परिसंस्था बघूया. चित्रच बघा ना, गवतच आहे. खूप लांब-लांबपर्यंत असं. जेव्हा पाऊस पडतो की नाही, तेव्हा हे सगळं गवत ना हिरवंगार असतं. जसा वेळ जातो, तसं हे वाळायला लागतं. मग इथल्या प्राण्यांचा रंग हा ऑब्व्हियसली ह्या गवताच्या रंगाला मॅच होईल असाच असतो. ज्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण, मोठमोठी झाडे वाढवण्याकरता पुरेसं नाहीये, त्या ठिकाणी गवताळ प्रदेश होतो. या प्रकारच्या परिसंस्थांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते. शेळी, मेंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती, हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशामध्ये आढळतात. म्हणजे विचार करा, सगळे एकमेकांना खाण्याकरताच तिथे आहेत. कारण इथे गवत आहे. गवत खाणारे जे सगळे व्हेजिटेरियन प्राणी आहेत, तिथे त्यांची चांदी आहे. आणि मग जर इथे असे सगळे व्हेजिटेरियन प्राणी असतील, त्यांना खाणारे सगळेच्या सगळे डेंजर प्राणी तिथे येणारच. बरोबर ना? प्रत्येकाला आपलं पोट भरण्याकरता धडपड करावीच लागते. आता जर इथे अशा पद्धतीचे प्राणी आहेत, अशा पद्धतीचं गवत आहे, तर इथे त्या पद्धतीला सूट होतील असे वेगवेगळे पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव सुद्धा तिथे असतात. गवताळ प्रदेश आपण इथे बघितला आता. खालचं चित्र आणि खालची माहिती बघूया काय. बघा, गाजर, गवत, कुसळी, हरळी हे उत्पादक आहेत. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि विघटक. यांना खाणारे हे, यांना खाणारे हे, यांना खाणारे हे आणि सगळ्या शेवटी विघटन करणारे हे. दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एकशिंगी गेंड्यांचं मोठं वसतिस्थान होतं. पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकामध्ये हा प्राणी इथून नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे इथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यामध्ये त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गामध्ये सोडले गेले. सर्वप्रथम 27 चौरस किलोमीटर गवताळ प्रदेश व वने ज्यात बारमाही जलस्रोत आहेत असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला. तसेच 2 निरीक्षण केंद्रे भरवण्यात आली. या प्रयत्नांना चांगलं यश आलं. म्हणजे बघा, एकशिंगी गेंड्यांकरता खूप प्रसिद्ध असं जो एक भाग होता, ठीक आहे, तो
म्हणजे दुधवा जंगलामधला, तिथे त्या प्राण्यांची शिकार करून करून त्यांना मारून टाकलं लोकांनी. मग त्यांना परत त्यांची ती रेस टिकावी म्हणून त्यांना निसर्गामध्ये सोडण्यापूर्वी त्यांचं पिंजऱ्यामध्ये प्रजनन करावं, जेणेकरून त्यांच्या पिल्लांना आणि त्यांना सुरक्षित वातावरण मिळेल आणि ते मोठे झाले की मग त्यांना जंगलात सोडायचं. असं करण्यात आलं. त्याच्यामुळे त्याचा जरा चांगला उपयोग झाला. आज आपण जे काही बोललो, ते आता आपण इथे थांबवूया. पुढच्या वेळेला या धड्याचा आपण पुढचा भाग बघू. जंगलातील परिसंस्था बघू. चला, आज आपण थांबूया. थँक सो मच. बाय मुलांनो. पुढच्या वेळेला या धड्याचा आपला पुढचा टप्पा सुरू होईल. थँक संगीता मॅम. थँक प्रेमा मॅम. बाय मुलांनो.